तुमचे सुद्धा केस खूप गळतात, केसांना अजिबातच वाढ नाहीये, वर्षानुवर्ष केस एकाच लांबीवर अडकलेले आहेत, अजिबात वाढत नाहीयेत, केस रुक्ष, निस्तेज आणि कडकडीत झालेले आहेत. कुठलाही कार्यक्रम असेल, बाहेर जायचं असेल तर चेहऱ्याबरोबरच आपल्या केसांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि आज मी तुमच्यासोबत असाच एक साधा सोपा घरगुती उपाय शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये कुठेही बाहेर जायचं नाही, एकही रुपया आपल्याला खर्च करायचा नाही. घरच्या घरी आपण स्मूथ, सिल्की, शायनी केस मिळवू शकतो. सोबतच केस तुमचे दुपटीने वाढायला लागतील या घरगुती उपायामुळे. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमची केस गळती कमी करून केसांची वाढ दुपटीने व्हावी असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय युजफुल ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. त्यातूनही काही अडचण आली तर मला कमेंट करा. चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या घरगुती उपायातला पहिला घटक इथं तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणे आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतात आणि त्याचा आपल्या शरीरासाठी, केसांसाठी भरपूर फायदा असतो. कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, निकोटिनिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे केस गळती कमी होते, केसांची मुळं मजबूत होतात. हेअर फॉलिकल्स मजबूत झाल्यामुळे आपले केस दुपटीने वाढायला लागतात, केस घनदाट आणि चमकदारसुद्धा दिसायला लागतात. तर मेथीदाणे अशा पद्धतीनं तुम्ही केसांसाठी कुठलीही तुमची समस्या असेल ना तर त्यासाठी रामबाण म्हणून मानले जातात आणि याला सायंटिफिक बेससुद्धा आहे. तर आजच्या घरगुती उपायासाठी इथे आपल्याला साधारणतः 1.5 चमचा इतकाच मेथीदाणे घेणार आहे. आता आजचा हा घरगुती उपाय अतिशय इन्स्टंट मी करणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलीही अगोदर आपल्याला पूर्वतयारी करायची नाही आहे. 5 ते 10 मिनिटात आपला हा घरगुती उपाय तयार करून होणार आहे. सोबतच हा उपाय मी फक्त आजच्या एका टाईमसाठी तयार करते, त्यामुळे क्वांटिटी जी आहे ती मी कमी घेतलेली आहे. आता पुढचा घटक तुम्हाला इथं दिसतोय तो म्हणजे तांदूळ. आता तांदळाचं जे पाणी आहे ते आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असतं. आपले केस जे खराब झालेले असतात त्या केसांना रिपेअर करण्याचं काम, केसांना चमक देण्याचं काम जे आहे तर ते तांदूळ करतं. त्यासाठी इथं 1.5 चमचा इतकेच आपल्याला तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत. आता हे जे तांदूळ आहेत मी सेपरेट ठेवलेले आहेत, जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये भरपूर केमिकल पावडर वगैरे असतं. तर त्यासाठी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून, वाळवून व्यवस्थित मी ते वेगळे करून ठेवलेले आहेत. आता त्यानंतर पुढचा घटक तुम्हाला दिसतोय तो म्हणजे इथं मी घेतलेले आहे कॉफी किंवा चहा पावडर. आता आपल्याला केसांना नैसर्गिक चमक येण्यासाठी, केस मऊ, सिल्की शाईन असण्यासाठी इथं हे घटक आपल्याला घ्यायचे आहेत. आता या दोघांपैकी तुम्ही एकतर चहा पावडर वापरू शकता किंवा कॉफी वापरू शकता. दोघांचाही आपल्या केसांसाठी भरपूर फायदा होतो. आता मी इथं काही कॉफी वापरणार नाही आहे, मी चहा पावडर वापरणार आहे. आणि सगळे जे घटक आहेत ना कमी किमतीमध्ये आहेत, पण आपल्या केसांना त्याचा भरपूर फायदा होतो. हे 10 रुपयाचं जर पाकिट तुम्ही आणलं ना तर भरपूर वेळा तुम्ही त्याचा वापर करू शकता. सोबतच मेथीदाणेसुद्धा भरपूर महाग नसतात, स्वस्त असतात आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो आणि त्यामुळेच घरगुती उपाय आपल्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतात. पुढची वस्तू तुम्हाला दिसते ते म्हणजे इथे कढीपत्त्याची सुकवलेली पानं आहेत, ती मी घेतलेली आहेत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना तर मी चहा पावडर आणि कढीपत्त्याची पाने एकत्र करून ठेवली होती, पण सध्या मी काही ते बनवलेलं नाही, त्यामुळे मी सेपरेट चहा पावडर आणि कढीपत्ता असं एकत्र केलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे पाणी. आता इथं साधारणतः 2 ग्लास इतकं पाणी मी घेणार आहे. तर हा उपाय फक्त मी आजच्या एकाच दिवसासाठी करणार आहे. हा स्टोअर करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण मी झटपट, मला आता थोडं बाहेर सुद्धा जायचे, आधी काहीच प्रिपरेशन केलं नव्हतं, म्हटलं चला केसांसाठी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी ना तुम्ही आदल्या दिवशी व्यवस्थित भिजत घालून ठेवू शकता. रात्रभर या छान भिजतील आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे मी या गोष्टी काही भिजत वगैरे घालणार नाही आहे. इन्स्टंट मी या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि लगेच आता गॅसवर हे ठेवणार आहे आणि त्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे. कुठलाही कार्यक्रम जेव्हा असतो ना, आपल्याला बाहेर जायचं असेल, लग्न असेल, छोटा मोठा कार्यक्रम असेल, तर अशा वेळी ना आपल्या चेहऱ्याबरोबर आपल्याला आपल्या केसांची सुद्धा भरपूर काळजी घेणं गरजेचं असतं. आणि बाहेर गेल्यानंतर आपले केस स्मूथ अँड सिल्की शायनी दिसावेत, केसांना एक चमक दिसावी, यासाठी या सगळ्या गोष्टींचा भरपूर फायदा होणार आहे. कुठलीही आपल्याला केमिकल वापरायचं नाही किंवा पार्लरची ट्रीटमेंट वापरायची नाही. अगदी साधा सोपा हा घरगुती उपाय आहे. तर या सगळ्या गोष्टी मीडियम गॅसवर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. गॅस एकदम पण हाय ठेवला ना तर सगळं लगेच उतू जाईल, त्यासाठी आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे. मध्ये मध्ये हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि छान हे मिश्रण जे आहे, जोपर्यंत आपले तांदूळ शिजत नाहीत किंवा मेथीदाणे मऊ होत नाहीत तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर पुढची स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्ये मी जसं अगोदर म्हटलं कुठलीही अगोदर प्रिपरेशन वगैरे केलेली नाही आहे. सगळं मी एकाच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये हेअर ऑइलिंगपासून ते शॅम्पू करण्यापर्यंतच्या सगळ्या स्टेप आहेत. अगदी शॉर्टकटमध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे.
तर हे जे पाणी आहे व्यवस्थित आपलं मेथीदाणे मऊ झालेले आहेत, तांदूळ सुद्धा शिजलेले आहेत. मी गॅस बंद केलाय आणि थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचंय. आता मी इथं लगेच पंखा सुद्धा चालू केलाय जेणेकरून हे पटकन थंड सुद्धा होऊन जाईल. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचंय. आता हे गाळून घेतल्यानंतर आपलं तयार झालेलं आहे हे पाणी. हे पाणी जे आहे हे मॅजिकल हेअर वॉटर आहे. हे तुम्ही केसांना हेअर सिरम म्हणून सुद्धा वापरू शकता, पण मी आता सध्या हे हेअर सिरम म्हणून वापरणार नाहीये. तर याच्या 2 स्टेप मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तयार करून घेतलेलं हे चहा पावडरचं मॅजिकल पाणी जे आहे, तर याची पहिली स्टेप तुमच्यासोबत शेअर करते. ते म्हणजे मी केसांना अगोदर रात्री तेल वगैरे काहीही लावून ठेवलेलं नाहीये. सध्या गरमीसुद्धा थोडीशी मुंबईमध्ये जाणवायला लागली, त्यामुळे ना आपला स्काल्प जे असते, टाळूची त्वचा असते, घाम यायला लागतो, चिकटपणा जाणवायला लागतो. तर त्यासाठी ही पहिली गोष्ट इथं मी करते ते म्हणजे एका बाउलमध्ये मी थोडंसं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. आपल्या केसांना मॉइश्चराईज करण्यासाठी, टाळू आपली क्लीन ठेवण्यासाठी ॲलोवेरा जेल भरपूर फायदेशीर ठरतं आणि भरपूर उन्हाळ्यामध्ये घाम येतो आपल्याला केसांमध्ये आणि त्यामुळे सुद्धा आपली केस गळती होते. त्यासाठी मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. सोबतच आपण हे तयार करून घेतलेलं हेअर सिरम आहे किंवा चहा पावडरचं पाणी तुम्ही म्हणू शकता, हे सुद्धा मी घेतलेलं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. हे छानपैकी एकत्र मिक्स करायचं, कारण पाणी थोडंसं कोमट आहे त्याच्यामुळे ते लगेच मिक्स होतं. आता लगेच याच्यामध्ये मी काय करणार आहे, माझ्याकडे हे जे घरगुती मी केसांसाठी तेल बनवून ठेवलं होतं ते तेल तुम्ही वापरू शकता किंवा साधं खोबरेल तेल आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतं. ते सुद्धा आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असतं, केस वाढीसाठी भरपूर फायदेशीर असतं. कारण लहानपणापासून आपल्या केसांना आपण खोबरेल तेल लावतो. सोबतच जर तुमचे लो पोरोसिटी हेअर असतील तर तुम्ही बदाम तेल सुद्धा वापरू शकता, त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होतो. तर मी आता हे खोबरेल तेल किंवा बदाम तेल न वापरता घरगुती मी तयार केलेलं तेल आहे तेच तेल वापरणार आहे. तर अशा पद्धतीनं तयार करून घेतलेल्या या पाण्यामध्ये ना आपल्याला थोडंसं जे आहे तर ते तेल लावून घ्यायचं आहे. आता इथं मी हेअर ऑइलिंगची स्टेपसुद्धा करणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं आपण केस धुण्याच्या अगोदर 15 मिनटं अर्धा तास हेअर मास्क लावतो, ती सुद्धा स्टेप मी एकत्रच इथे केलेली आहे. कारण याच्यामध्ये मी ॲलोवेरा जेलसुद्धा घेतलेला आहे, सोबतच मेथी दाणे, तांदूळ, कढीपत्ता, चहा पावडर याचं पाणीसुद्धा आहे आणि तेल आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण एकाच स्टेपमध्ये करणार आहोत. आता हे तयार करून घेतलेलं जे पाणी आहे तुम्ही बघू शकता, तेल आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे छान त्याला मॉइश्चर आलेलं आहे आणि एकदम शाईन आलेली आहे, तेलकट झालेलं आहे हे सगळं. आणि हे व्यवस्थित आपल्याला आपल्या केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही हे जास्तीत जास्त लावून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आता हे सेकंड तयार करून घेतलेलं हे जे पाणी आहे, तर हे पाणी आहे याच्यामध्ये आपण आपला केस धुण्यासाठी जो काही रेग्युलर शॅम्पू तुम्ही वापरत असाल तो शॅम्पू तुम्ही इथे ॲड करायचा आहे. आता भरपूर केस गळती होते ना, तर त्याच्यामध्ये ना मम्माअर्थचा हा जो शॅम्पू आहे तो भरपूर फायदेशीर ठरतो. हा तुम्ही वापरू शकता किंवा तुमचा जो कुठला रेग्युलर शॅम्पू आहे ज्याच्यामध्ये कमी केमिकल असतील किंवा आयुर्वेदिक शॅम्पू असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. माझ्या माहितीप्रमाणे हा बेस्ट आहे मम्माअर्थचा. किंवा बऱ्यापैकी कधी मी मला जेव्हा असं वाटतं की भरपूर हेअरफॉल होतो तर अशा पद्धतीनं लहान मुलांचे जे प्रोडक्ट असतात ना ते भरपूर सेफ असतात. तर मी माझा जो कुठला डव शॅम्पू असेल किंवा मम्माअर्थचा शॅम्पू असेल त्याच्यामध्ये मी बेबी शॅम्पू आहे तो थोडासा मिक्स करते आणि त्यानंतर मी माझ्या केसांवरती अप्लाय करते. तर जो कुठला शॅम्पू तुम्ही वापराल तो शॅम्पू आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता साधारणतः 2 चमचे इतके जे शॅम्पू आहे मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित त्याला छान असा फेस येतो. आणि तयार करून घेतलेलं हे जे पाणी आहे याच पाण्याने आपल्याला आपले केस जे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता या पाण्यामुळे आपल्या केसांना इन्स्टंट मऊपणा येतो, चमक येते, केस मऊ, चमकदार, सिल्की शाईन व्हायला लागतात. सोबतच मेथी दाणे जे आहेत त्याच्यामुळे आपल्या केसांचे जे हेअर फॉलिकल्स आहेत, केसांची मुळं आहेत तर ती मजबूत व्हायला मदत होते. केस गळती आपली कमी होते, केस ब्रेकेज जे होतात, केस तुटतात, तर या सगळ्या गोष्टी आहेत या पाण्यामुळे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीनं फक्त 2च स्टेप तुम्ही जर केला ना तर भरपूर तुम्हाला केसांच्या सगळ्या समस्या आहेत त्या कमी व्हायला मदत होतील. सोबतच कुठल्याही कार्यक्रमाला आपल्याला जेव्हा जायचं असतं ना तेव्हा आपल्याला आपले केस अजिबात चिपचिपीत किंवा चिपकू असलेले आवडत नाही. तर अशा वेळी आपले केस छान सिल्की शाईन आणि बाउन्सी दिसावेत असं वाटतं. तर अशा वेळी ना या पाण्याचा भरपूर जास्त फायदा होतो. जरी तुमचे केस कमी असतील ना तरी त्या केसांना भरपूर चांगला व्हॉल्यूम या घरगुती उपायाने मिळतो. तर असो, आता सगळ्यात पहिल्यांदा ना मी हे व्यवस्थित केसांना लावून ठेवणार आहे. आता मला बाहेर सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ ठेवणार नाही, फक्त 15 ते 20 मिनटं इतकंच मी हे केसांवरती लावून ठेवणार आहे आणि लगेचच आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा
आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि हा घरगुती उपाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.